नमस्कार मित्रांनो, मी योगेश पांचाळा आणि आपण पाहत आहात की मी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व गणिताचे टॉपिक कव्हर करत आहे. यानंतर मी लवकरच बुद्धिमत्तेचे सर्व टॉपिक कव्हर करणार आहे. एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच्यावर सगळ्या मी ट्रिक्स तुम्हाला सांगत आहे, ट्रिक्स शिकवत आहे. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचे. ज्यांनी कोणी ते व्हिडिओ पाहिले नसतील ते एकदा माझ्या चॅनलवरती जाऊन पाहून घ्या आणि व्हिडिओ कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की अपूर्णांकाचा लहान मोठेपणा हा टॉपिक बऱ्याच विद्यार्थ्यांना मुळामध्ये की समजतच नाही की त्याचा लहान आणि मोठेपणा. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कुठला अपूर्णांक लहान आहे आणि मोठा आहे हे समजत नाही, ते आपण पाहणार आहोत. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडंसं सांगतो की काही विद्यार्थ्यांना लहान आणि मोठा अपूर्णांक ओळखताना जे चिन्ह द्यायचं असतं ना, ते लहान मोठ्या संख्येचं चिन्हच त्यांना देता येत नाही. तेही मी इतक्या बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत इथं कव्हर करणार आहे. आजच्या टॉपिकमध्ये अपूर्णांकाचा लहान मोठेपणा या टॉपिकमध्ये आपण कव्हर करणार आहोत की अंश समान असल्यास, त्याच्यानंतर छेद समान असल्यास, त्याच्या पुढं अंश आणि छेद दोन्हीही समान नसल्यास, त्याच्या पुढं अंशापेक्षा छेद एकने मोठा असल्यास आणि छेदापेक्षा अंश एकने मोठा असल्यास, या प्रकारची 5 प्रकारची उदाहरणं आज आपण या गणितामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा, एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत हा व्हिडिओ होणार आहे. एकदम 5 मिनिटांमध्ये तुम्हाला अपूर्णांकाचा लहान मोठेपणा इथून पुढे समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला एकदम चिन्हापासून समजून सांगणार आहे. बघा, आपण एक संख्या घेऊयात. बघा, मी जर तुम्हाला सांगितलं 13 आणि 16 यामध्ये कुठली संख्या मोठी आहे असं जर तुम्हाला सांगितलं, मी संख्येमध्ये मांडले, अपूर्णांकामध्ये मांडलं नाही. आता तुम्हाला माहित आहे की 16 ही संख्या मोठी आहे, पण काही विद्यार्थ्यांना म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना ते चिन्हच लक्षात येत नाही की मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह द्यायचं, लहान संख्येला कुठलं चिन्ह द्यायचं. बघा, एक मी गोष्ट सांगतो तुम्हाला, हे चिन्ह आहे त्यासाठी लक्षात येतं तुमच्या की 16 ही संख्या मोठी आहे यासाठी असं चिन्ह वापरायचं आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सोपं समजून सांगू का, ज्याचं तोंड मोठं आहे ना, हे तोंड मोठं आहे, लक्षात येते का, ती संख्या मोठी. आणि हे शेवटी काय करायला, जरा शेपूट म्हणजे स्टोक म्हणजे लहान आहे म्हणून हे लहान आहे आणि हे जे आहे हे मोठं आहे. आलं लक्षात तुमच्या? हे अगोदर समजून घ्या. लहान आणि मोठेपणा ओळखायच्या अगोदर चिन्ह कसं द्यायचं हे समजून घ्या. मोठ्या संख्येसाठी जिकडे मोठी संख्या आहे तिकडं असं तोंड करायचं. आलं लक्षात? लहान आहे त्याकडे शेपूट येऊ द्या आणि याला आपण तोंड म्हणूयात, चालेल की? मग याच्यावर आपल्याला जिकडं मोठं आहे ते तोंड आणि जे लहान आहे ते शेपूट, असं लक्षात धरायचं तुम्हाला. बघा, याच्यानंतर आपण काही बेसिक उदाहरणं घेऊयात. मी तुम्हाला 5 प्रकार सांगितलेत, त्या 5 प्रकारावरती सगळी उदाहरणं मी तुम्हाला इथं क्लिअर करून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघत राहा. बघा मित्रांनो, मी अगोदर तुम्हाला सांगतो की अंश आणि छेद. बघा, एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, 3/4. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये अंश कुठला आहे, वरची संख्या हा त्या अपूर्णांकाचा अंश असतो आणि खालची संख्या त्या अपूर्णांकाचा छेद असतो. बघा, आता याच्यात मी तुम्हाला 5 प्रकारचे मगाशी उदाहरणं सांगितले, त्या प्रकारची उदाहरणं, त्या टाईपची उदाहरणं इथं घ्यायचे. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की अंश समान असल्यास अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा आहे. मी परत एकदा सांगतो की अंश समान असल्यास अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा आहे. एक उदाहरण घेऊयात आपण. बघा, अंश समान काढायचा इथं आपल्याला. मी तुम्हाला काय सांगतो, बघा, आपण एक उदाहरण घेऊयात. 13/4. पुढे घेऊयात आपण 13/9. नंतर घेऊयात आपण 13/7 आणि आपण घेऊयात 13/22. चालेल का? ठीक आहे. याच्यामध्ये बघा, अंश 13, 13, 13, 13 हा काय आहे, अंश आहे. आणि अंश कसा आलाय, समान आलाय. छेद समान आहे का, नाही, अंश समान आहे. तर एक सोपी पद्धत, याला सोडवत बसायचं नाही. काही विद्यार्थ्यांना भागाकार येत नाही. 22 ने 13 भाग जातो का, जातो, पण तुम्हाला घालता येतो का, नाही येत. परीक्षेत हा आठवत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, मी सरळ सोपी गोष्ट सांगतो. अंश समान असल्यास ज्याचा छेद छोटा असतो म्हणजेच लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. मी परत एकदा सांगतो, अंश समान असल्यास ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. बघा, आता याच्यामध्ये सर्वात छेद लहान कुठला आहे, 4 हा छेद लहान आहे. दिसला का, 4 हा छेद लहान आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा आहे. मुद्दा क्लिअर, कन्सेप्ट क्लिअर, लक्षात ठेवायचं आहे. अंश समान असल्यास, दिलेल्या अपूर्णांकामध्ये अंश समान असेल आणि त्याच्यामध्ये छेद हा सर्वात ज्याचा लहान आहे तो अपूर्णांक मोठा असतो. आता इथं सर्वात लहान अपूर्णांक कुठला आहे, तर 13/22 हा अपूर्णांक लहान आहे. आलं लक्षात? मोठा अपूर्णांक कुठला आहे, 13/4 आणि लहान अपूर्णांक कुठला आहे, 13/22. इतकं सोपं आहे ते. आता याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय, दिलेल्या अपूर्णांकाचा अंश समान असेल तर त्याचा छेद, ज्याचा छेद लहान आहे तो अपूर्णांक मोठा. आता याच्या अपोजिट जाऊयात आपण. आता इथं आपण अंश समान घेतलाय. आता आपण पुढच्या गणितामध्ये
छेद समान घेऊयात, मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करून दाखवतो, बघा लगेच. बघा आपण 2 नंबरचं उदाहरण घेऊयात. बघा याच्यामध्ये आपण छेद समान घेऊयात. 4/9, 1/9, आपण घेऊयात 8/9 आणि आपण शेवटी घेऊयात 15/9. बघा एक लक्षात येतं तुमच्या, इथं 9 हा छेद सगळ्यांचा समान आलाय. ओके आलाय. आता मी तुम्हाला काय सांगतो बघा, एकदम समजून घ्या, एकदम ट्रिक्स आहे, याला काढत बसायची बिलकुल गरज नाही. मी तुम्हाला सरळ सोपं सांगतो. दिलेल्या अपूर्णांकामध्ये जर छेद समान असेल आणि त्या अपूर्णांकाचा, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असेल तो अपूर्णांक मोठा. मी परत एकदा तुम्हाला सांगतो बघा, दिलेल्या अपूर्णांकामध्ये जर छेद समान असेल आणि ज्याचा अंश मोठा असेल तो अपूर्णांक मोठा. बघा याच्यामध्ये आता तुम्हाला अंश कुठला मोठा दिसतोय, हा बघा 15 हा अंश मोठा दिसतोय, म्हणून हा अपूर्णांक मोठा आहे. आणि बघा आता सर्वात लहान अपूर्णांक याच्यामध्ये निश्चित आपल्याला सापडला, हा अपूर्णांक लहान आहे. एकदम बिंदास राहायचं. मी परत एकदा तुम्हाला सांगतो, दिलेल्या अपूर्णांकामध्ये जर छेद समान असेल आणि ज्याचा अंश मोठा असेल तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान असेल तो अपूर्णांक लहान. समजले? आता याच्यानंतर बघणार आहोत मित्रांनो आपण, दिलेल्या अपूर्णांकामध्ये छेदापेक्षा अंश हा 1 ने मोठा असल्यास आणि अंशापेक्षा छेद 1 ने मोठा असल्यास. बघा लगेच. बघा मित्रांनो, आता आपल्याला बघायचंय छेद हा अंशापेक्षा 1 ने मोठा आल्यास काय करायचंय. छेद हा अंशापेक्षा 1 ने मोठा आल्यास अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ओळखायचा मी चुटकीसर सांगणार आहे. बघा त्यासाठी आपण 3 नंबरचं उदाहरण घेऊयात. बघा उदाहरण आहे 3/4. छेद हा अंशापेक्षा 1 ने मोठा आला का? आला. याच्यानंतर पुढे घेऊयात आपण 14/15. आपण त्याच्यानंतर घेऊयात 18/19 आणि पुढे घेऊयात आपण 8/9. चालेल की? ठीक आहे. आता प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्हाला दिसत असेल अंशापेक्षा छेद हा 1 ने मोठा आलाय, म्हणजेच 3/4, 14/15, 18/19 आणि 8/9. प्रत्येक अपूर्णांकामध्ये छेद हा 1 ने जास्त आलाय. याला आता सोडवायचं कसं, याचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा, एकदम चुटकीसरशी. यालाही करत बसायचं नाही. मी तुम्हाला सरळ सोपं सांगतो, छेद हा अंशापेक्षा 1 ने जास्त आल्या जो अपूर्णांक लहान आहे तो लहानच आहे ना, आणि जो मोठा आहे तो मोठा. सरळ सोपी कन्सेप्ट क्लिअर. बघा याच्यात लहान अपूर्णांक कुठला झाला, 3/4 हा झाला लहान, आणि मोठा अपूर्णांक कुठला, हा झाला मोठा अपूर्णांक. कन्सेप्ट क्लिअर. सोडवत बसायचं का नाही बसायचं. मी काय सांगितलं, दिलेल्या अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद हा 1 ने जास्त असेल तर जो अपूर्णांक लहान तो अपूर्णांक लहान, जो अपूर्णांक मोठा तो अपूर्णांक मोठा. येतंय लक्षात? एवढं सोपं आहे. सोडवत बसायचं नाही. करायचं असेल तर प्रॅक्टिस मध्ये करून बघा, प्रॅक्टिकल मध्ये करून बघा. याला मांडा आणि भागाकार करा, कॅल्क्युलेशन करू शकता कॅल्क्युलेटर घेऊन. तुम्हाला लगेच लक्षात येईल, हा अपूर्णांक लहान आहे आणि हा अपूर्णांक मोठा आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, अंश हा छेदापेक्षा जर 1 ने मोठा आला तर त्याला कसं ठरवायचं, त्याचा लहान मोठेपणा कसा काढायचा. एकदम चुटकीसरशी बघूयात. बघा लगेच. बघा मित्रांनो, आता आपल्याला पाहिजे अंश हा छेदापेक्षा 1 ने मोठा असल्यास अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ओळखायचा आहे. बघा आपण टाईप 4 मध्ये घेऊयात. ओके, आता आपल्याला अंश हा छेदापेक्षा 1 ने मोठा करायचा आहे, म्हणजेच आपण सरळ सोपं उदाहरण घेऊयात. आपण घेऊयात ना 13/12. चालेल का? बघा छेदापेक्षा अंश हा 1 ने मोठा आलाय का? आलाय. त्याच्यानंतर आपण थोडंसं मोठं करूयात आणखी, 34/33. चालेल का? छेदापेक्षा अपूर्णांक, अंशातला अपूर्णांक 1 ने मोठा आलाय. पुढे आपण घेऊयात 8/7. चालेल की? 7 पेक्षा 8 1 ने मोठा आहे. आणि शेवटी आपण घेऊयात 19/18. चालेल का? याच्या प्रत्येक या सगळ्या अपूर्णांकाला पाहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की दिलेल्या अपूर्णांकामध्ये अंश हा छेदापेक्षा 1 ने मोठा आहे. मागच्या उदाहरणामध्ये छेद हा 1 ने मोठा होता. येते लक्षात? आता इथं सरळ सोपी मी कन्सेप्ट क्लिअर करून देतो. आता बघा इथं या गणितामध्ये, या अपूर्णांकामध्ये जे तुम्हाला अपूर्णांक मोठा दिसतो तो लहान असतो आणि जो लहान दिसतो तो मोठा असतो. कन्सेप्ट क्लिअर. याच्यानंतर सोडवत बसायचं नाही. पण मी दिलेली कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला हे प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारची भरपूर उदाहरणं घ्यायची आणि लहान मोठेपणा ठरवत राहायचं. बघा मी आता तुम्हाला काय सांगितलंय, याच्यात सर्वात मोठा अपूर्णांक कुठला दिसतोय तुम्हाला, 34/33, आणि हा अपूर्णांक इथं आता लहान आहे. येतंय लक्षामध्ये? आणि आता सर्वात लहान अपूर्णांक इथं कुठला दिसतो तुम्हाला, 8/7. हा अपूर्णांक जरी तुम्हाला लहान दिसत असेल तर हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे. आलं लक्षात? कन्सेप्ट क्लिअर. एवढं सोपं आहे. दिलेल्या अपूर्णांकामध्ये छेदापेक्षा अंश जर 1 ने मोठा असेल तर मोठा अपूर्णांक हा लहान असतो आणि लहान अपूर्णांक हा मोठा असतो. अशा प्रकारे याचं लहान मोठे पण ठरवायचं असतं. ओके, आलं लक्षात? आता याच्यानंतर आपण शेवटला घेऊयात की अपूर्णांक, दिलेला अपूर्णांक हा समान नसल्यास, म्हणजे 1 ने पण जास्त नाही, अंश पण समान नाही, छेद पण समान नाही, म्हणजे
ऍज इट इज आपण ते गणित घेऊन बघूयात. बघा लगेच शेवटचं उदाहरण आहे, बघा लगेच. बघा मित्रांनो, आता आपल्या शेवटची 2 उदाहरणं बघायची. याच्यामध्ये आपल्याला पाहायचं की अपूर्णांक दिलेला अपूर्णांकाचा अंश आणि छेद दोन्ही समान नसल्यास लहान मोठेपणा कसा ओळखायचा. बघा अगोदर मी तुम्हाला गणित देतो, त्याच्यामध्ये तुम्हाला लहान अपूर्णांक काढायचा आहे. बघा हे 5 नंबरचं म्हणजे 5व्या प्रकारचं हे गणित आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, आता अंश आणि छेद दोन्ही आपण समान नाही घ्यायचं. आपण घेऊयात का 6/9. ओके, आता याच्यानंतर आपण घेऊयात 7/3. त्याच्या पुढे घेऊयात आपण 8/4 आणि आपण लास्टला घेऊयात 5/10. चालेल का. याच्यामध्ये तुम्हाला लहान अपूर्णांक ओळखायचा आहे. लक्षात घ्या, याच्यात तुम्हाला लहान अपूर्णांक ओळखायचा आहे. ओके, असं गणित दिलंय. या अपूर्णांकामध्ये लहान अपूर्णांक कुठला आहे, कसं ओळखायचंय. बघा याच्यामध्ये अंश समान आहे का, नाही. छेद समान आहे का, नाही. दोन्ही अपूर्णांकामध्ये अंश आणि छेदामध्ये एकचा फरक आहे का, नाही. म्हणजे हा प्रश्न वेगळ्या टाईपचा आहे. सरळ सोपा अपूर्णांक मांडले तर तुम्हाला सांगितलं की लहान मोठेपणा ओळखा. एकदम सोपा आहे, मी सांगितलेल्या पद्धतीनं करायचं. आपल्याला काय सांगितलंय, याच्यातला लहान अपूर्णांक ओळखायचा आहे. बघा सरळ सोपं लक्षात घ्या, एकदम सोपी ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो. अगोदर 6/9 आणि 7/3 यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. आपण याला खाली घेऊयात का, घेऊत, काय अडचण नाही. 7/3. आता बघा मी सांगितलं तुम्हाला यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. आता बघा सायंत्रिक 18, पण 18 कुणाचे, 6चे, कारण सायंत्रिक 18 वरची संख्या म्हणजेच अंश लक्षात घ्या. सायंत्रिक 18 हे खाली लिहा. ठीक आहे. आता 9×7 = 63 कुणाचं, 7/3चं, हे लक्षात ठेवायचंय. इकडला अंश 7, 7×9 = 63. आलं लक्षात. इथपर्यंत हे लक्षातच ठेवायचं. ही कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय हे उत्तर सुटत नाही. बघा तुमचं उत्तर काय आलं, 18 आणि 63. 18 कुणाचे, 6/9चे. 63 कुणाचे, 7/3चे. आता एक लक्षात घ्या, आपल्याला ओळखायचंय काय, लहान. लहान काय आहे, 18. म्हणून या 2 अपूर्णांकापैकी लहान अपूर्णांक मिळालाय 6/9. म्हणून 7/3 हा याला उत्तर मिळालं. 63 हे काढून टाका, म्हणजे याच्यातला हा अपूर्णांक कमी झाला. हा अपूर्णांक 6/9 पेक्षा मोठा होता. आता उरलंय काय, 6/9. आता हे 6/9 जशाच तसे घ्या. आता हा तर कटला, पुढे घ्या 8/4. मी सांगितलेली परत तीच मेथड, यांचा परत तिरकस गुणाकार. परत साइन चौक 24. 24 कुणाचे, 6/9चे, आणि परत 9×8 = 72. आता या दोन्ही मध्ये लहान काय आहे, 24 आहे. म्हणून 8/4 म्हणजे त्याचं आलेलं उत्तर 72 हे काढून टाका. आलं लक्षात. आता याच्यामध्ये परत लहान का राहिलं, 6/9 राहिलं. हे गणित क्लिअर झाले का, 2 अपूर्णांक उडालेत, नाही झालं. आणखी एक राहिले 5/10. मग परत घ्या 6/9 आणि लास्टला राहिले 5/10. या अपूर्णांकाचा परत तुम्हाला तिरकस गुणाकार करायचा आहे. चला लक्ष द्या. 6 60 पुढे लिहू का, चालेल की. 6 60. 60 कुणाचे, 6/9चे. आता परत 9×5 = 45. आता मात्र इथं काय राहिलं, 45. 45 हे कुणाचे, 5/10चे. आणि 6/9चं काय, 60. आता याच्यात सगळ्यात लहान काय आहे, 45 लहान आहे. म्हणजे मोठं काय आहे, 6/9. इथं कटलं. मग तुम्हाला लहान अपूर्णांक काय मिळाला, 5/10. येतंय लक्षात. एवढं सोपं आहे ते. याच प्रकारचं आता मी याच्यामध्ये या अपूर्णांकामध्ये लहान अपूर्णांक ओळखायला सांगितला होता. आता पुढे मी असंच गणित देतो, सेम असंच गणित देतो, त्याच्यामध्ये तुम्हाला मोठा अपूर्णांक ओळखायचा आहे. तो पण याच पद्धतीनं. बघा लगेच सांगतो. बघा मित्रांनो, 6व्या क्रमांकाचं गणित आपल्याला बघायचंय. याच्यामध्ये तुम्हाला मोठा अपूर्णांक ओळखायचा आहे. पाठीमागच्या उदाहरणात आपण लहान अपूर्णांक ओळखला. बघा यासाठी एक उदाहरण घेऊयात आपण. 8/11. त्याच्यानंतर घेऊयात 7/9. त्याच्यानंतर घेऊयात का 9/13. आणि शेवटी आपण घेऊयात 10/12. सॉरी 10/20 घेऊयात. चालेल, काहीच अडचण नाही. आता बघा या अपूर्णांकामध्ये तुम्हाला काय करायचंय, मोठा अपूर्णांक ओळखायचा आहे. दिलेल्या अपूर्णांकापैकी मोठा अपूर्णांक तुम्हाला ओळखायचा आहे. आता एक लक्षात घ्या, पाठीमागचं उदाहरण जर सोडवलंय त्या पद्धतीने सोडवायचंय. फक्त इथं काय घ्यायचंय, मोठा अपूर्णांक घ्यायचा आहे. तिथं काय घेतला होता, लहान अपूर्णांक घेतला होता. बघा 8/11 जशाच तसं खाली लिहा घेतलं. 7/9 जशाच तसं खाली घ्या. ठीक आहे. मी सांगितल्या पद्धतीनं दोघांचा तिरकस गुणाकार करा. 8×9 = 72. 72 कुणाचं, 8/11चं. आणि 11×7 = 77. 77 कुणाचे, 7/9चे. याच्यामध्ये तुम्हाला मोठा अपूर्णांक ओळखायचा आहे. या दोन्हीमध्ये मोठं काय दिसतंय, 72 की 77. 77 हे मोठं आहे. म्हणून 8/11 हे इथंच कटलं. आलं लक्षात. 8/11 इथंच कटलं. आता राहिलं 7/9. या दोन्हीमध्ये 77 हे मोठं होतं आणि 77 हे 7/9चं होतं. आता याला पुढे कंटिन्यू करा. 7/9 राहिलं. ठीक आहे. याच्यानंतर पुढे काय आहे, 9/13. ओके. या दोन्हीचा तिरकस गुणाकार. परत तीच मेथड. ओके. 13×7 = 91. इथं लिहून घ्या. चला
91 कुणाचे 7/9चे आणि 9 81. आता 81 कुणाचे 9/13चे. या दोन्ही आलेल्या उत्तरामध्ये मोठी संख्या कुठली आहे 91, लहान कुठली संख्या आहे 81. 81 कुणाचं आहे 9/13चं, म्हणून 9/13 कटलं. आपल्याला मोठा अपूर्णांक शोधायचा आहे. ओके, 91 राहिलं म्हणजे परत राहिलं काय 7/9. आता लास्टला राहिले काय 10/20. ठीक आहे, याचा परत तीच मेथड तिरकस गुणाकार. 20 40 म्हणजे इथं लिहूयात आपण 140. 140 कुणाचे 7/9चे आणि 10 90. इथं आता मोठा अपूर्णांक कुठला किंवा मोठं उत्तर कुठलं 140 कुणाचं 7/9चं, म्हणून काय बाहेर पडतं 10/20. आता इथं तुमच्या लक्षात आलं का 7/9 हा मोठा अपूर्णांक तुम्हाला मिळालाय. एवढ्या सोप्या पद्धतीत तुम्हाला उत्तर काढायचंय. असंच एक प्रकारचं आणि उदाहरण बघायचं का. बघा, आपण मोठा अपूर्णांक शोधू, त्याच्यात पण आपण एक मोठा अपूर्णांक शोधू. बघा लगेच. बघा मित्रांनो, आपण शेवटचं उदाहरण पाहत आहोत. शेवटचं गणित पाहूयात. ओके, बघा याला 7 नंबर देऊयात आपण. या अपूर्णांकात पण तुम्हाला मोठेपणा हुडकूयात. बघा, मोठेपणा शोधायचा आहे. आपण उदाहरण घेऊयात 9/12. चालेल, आपण घेऊयात 6/3. नंतर घेऊयात आपण 8/11 आणि आपण शेवटी घेऊयात 3/6. बघा, या अपूर्णांकामध्ये तुम्हाला काय करायचं, याच्यातला मोठा अपूर्णांक ओळखायचा आहे. ओके, लक्ष द्या. मी सांगितलेली पद्धत मगाशी याच्यावर आपण एक उदाहरण घेतलंय, त्याच प्रकारे हे पण उदाहरण सोडवायचं तुम्हाला. बघा, सरळ आणि सोपं घ्या. 9/12 जशाच तसे खाली घेतले, 6/3 जशाच तसे खाली घेतले. चालेल की. आता यांचा काय करायचा आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे. 9×18 9 त्रिक 27. 27 कुणाचे 9/12चे आणि आता इथं 12 72. 72 कुणाचे 6/3चे, म्हणून मोठी संख्या कुठली आहे 72, म्हणून कटलं काय 9/12. संपला विषय 9/12चा. आता पुढे या, काय राहिले 6/3. पुढे घ्या 8/11. यांचा परत काय करायचंय तुम्हाला तिरकस गुणाकार करायचा आहे. 11 सख 66. 66 कुणाचे 6/3चे. 8 त्रिक 24. 24 कुणाचे 8/11चे. याच्यात मोठं काय आहे 66 मोठं आहे, म्हणजे 8/11 बाहेर पडलं का कटून गेलं. ओके, परत आता राहिलं काय 6/3 आणि आता पुढं राहिलं काय 3/6. याला सोडवा. याचा परत तिरकस गुणाकार सांगितलेल्या पद्धतीनं करा. 6 36. 36 कुणाचे 6/3चे. 3 त्रिक 9. 9 कुणाचे 3/6चे. मोठा अपूर्णांक कुठला 36. लहान अपूर्णांक कुठला 9 राहिलंय, म्हणून 3/6 पण कटलं. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं, मोठा अपूर्णांक हा तुम्हाला सापडला 6/3. आलं लक्षात मित्रांनो. एवढं सोपं आहे ते. आजपासून तुम्हाला मी सांगितल्यास लहान अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक याच पद्धतीनं शोधायचा आहे. येते लक्षात. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अपूर्णांकाचा लहान मोठेपणा एवढ्या सोप्या पद्धतीनं काढता येतो. ओके, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहायचंय तुम्हाला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच बेसिक टू ऍडव्हान्स गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.